प्रगतशील व्हावे याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समृद्धी राजे साबळे या चिमुकलेनं अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकताना मंचक भारावून टाकला होता। शुभम परतेती यांनी अतिशय उत्कृष्ट शब्दशैलीतून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर आभार प्रदर्शनाचा भार शिवदास गायकवाड यांनी सांभाळला होता। जनरल न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला व गांधी युगाला सुरुवात झाली। याच वेळी माता वाडूबाई यांच्या पोटी अण्णा नावाचा एक रत्न जन्माला आला। पाहता पाहता दिवस पालटू लागले। वाडूबाई यांनी अण्णांना शाळेत टाकले, पण मित्रांनो त्या काळात जातीभेदाची वारे जोरात वाहत होती। याची जण अण्णा बसली। पहिल्या दिवशी अण्णाभाऊ शाळेत गेले आणि त्यांना 2 मित्र मिळाले। दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्यांचं एका सुवर्ण जातीच्या विद्यार्थ्यासोबत भांडण झालं आणि त्यांची काही चूक नसतानाही त्यांच्या वर्ग शिक्षकांनी त्यांना खूप मारले। याचा परिणाम अण्णाभाऊच्या मनावर इतका झाला की ते अर्ध्या शाळेतून घरी वापस आले व पुन्हा कधीच शाळेत गेले नाही। अशातच 1932 मध्ये महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळ पसरला होता। लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत होते। अशातच अण्णाभाऊ यांचा परिवार कामाच्या शोधासाठी मुंबई या ठिकाणी आला व मिळेल ते काम करू लागला। वयाच्या 16व्या वर्षी अण्णाभाऊ मोरबागच्या मिलमध्ये काम करू लागले। इथूनच त्यांचा संबंध मजुरांच्या वेदना, त्यांच्या समस्या यांच्याशी प्रत्यक्षात आले व इथूनच ते कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य सुद्धा झाले। अरे, त्यांचा शिक्षणाचा प्रश्न केव्हाचा मागे पडला होता। ते काम करत करत चित्रपटाची पोस्टरे लावता त्यांच्या शिक्षणाची गोडी निर्माण झाली। ते वाचण्याचा प्रयत्न करू लागले। त्यांची नजर पोस्टरांवरच्या अक्षरावर जायची। हा र आहे, रले कानारा, राजा समोर ज आला, जले कानाचा राजा, असे र करत करत आपल्या अण्णाभाऊ साहित्याचे